नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत, तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, विषय काय आहे की पोलीस भरतीचे फॉर्म भरलेत आणि ग्राउंड कधी होईल आणि त्या दिवशी पहा म्हणजे 2-3 दिवसापूर्वी अपडेट आली। SRPF गट क्रमांक 10 सोलापूर म्हणजे त्यांनी ते ग्राउंडला म्हणजे मंजुरी देण्याबाबत म्हणजे 6 तारखेला त्याच्यात असा उल्लेख होता 6 जूनपासून ग्राउंड घ्यायचे आहेत, तरी ते म्हणजे त्याला प्रमाणित करण्यात यावं, परमिशन भेटावी असं एक व्हायरल झालंय। तर मित्रांनो, खूप मुलं म्हणतात ते खरं आहे किंवा काही लोक म्हणतात ते खोटं आहे आणि त्यावरती मी तुम्हाला एक सांगतो, मुद्दा महत्त्वाचा सांगतो आणि त्यानंतरून आपण त्यावरती बोलूया। तर मित्रांनो, आपले पोलीस भरती करणाऱ्या पोरांचं एक कुठलीही गोष्ट जेव्हा भरती नसते तेव्हा त्यांची इच्छा असते, म्हणजे प्रत्येकाचं असते भरती कधी निघणार आहे, भरती कधी निघणार आहे। आणि त्यानंतरून जेव्हा भरतीची ॲड येणार असते, ॲड येणार आहे मग समजतं की फॉर्म ह्या तारखेला मागवलेत, त्यावर पण त्यांचे प्रश्नचिन्ह असतं, नाही भरती पुढे जाणार आहे। ठीक आहे, फॉर्म भरले, फॉर्म झाल्यानंतर परत पोरांची ओढ लागलेली असते ग्राउंड कधी होणार। मग ग्राउंड विषयी काही जर अपडेट आली तर अगोदर तिला खोटं ठरवणार, काही लोक म्हणणार खरं आहे। अरे पण आपण आपल्याला कळत आहे आपण पोलीस भरती करण्यासाठी येतोय, आपण त्या गोष्टीसाठी सक्षम आहोत, आपण आपला निर्णय घेण्यासाठी आणि आपल्याला त्या गोष्टी समजतात आणि जे परिपत्रक येतं ते आपण आपल्या व्यवस्थित वाचायचं। कोण म्हणतं मग ते खोटं आहे किंवा कोणी म्हणतं त्याला बनावट आहे, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे नाही ठेवायचा तो तुमचा विषय। जेव्हा ऑफिशियल साईटवरती येईल त्यावरती तर तेव्हा आपल्याला कळणार आहे, तेव्हा आपण अभ्यास करणार आहे आणि तेव्हा ग्राउंड देणार आहे, त्यात काही विषय नाही। पण मित्रांनो, जर काहीतरी अपडेट येते, जर ती गोष्ट आली आहे तर कुठंतरी हालचाली आहेत, जर फॉर्म भरले तर भरती होणार आहे, ह्या गोष्टी जर तुमच्या ठाम आहेत तर मग तुम्हाला म्हणजे असं नाही की आता 6 तारखेला ग्राउंड चालू झाले म्हणजे जर तुम्हाला 8 दिवस आधी कळाल्याने काही फरक पडणार आहे का? तुमचं जे चालू आहे ते रेग्युलर चालू ठेवा। उलट असं समजा ठीक आहे होणार आहे 6 तारखेला, नाही होणार असं विचारच करू नका ना। आणि जर पुढे गेलं तरी काही लॉस नाही, आणि जर तुम्ही म्हणले ठीक आहे लेट होणार आहे आणि जर लवकर झालं तर मग लॉस आहे आपला। ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि कुठल्याही गोष्टीवरती विचार करताना आपण स्वतः वैयक्तिक विचार केला पाहिजे, मला असं वाटतं। आणि अफवाला बळी पडायचं नाही, हे झालं ते झालं, आणि आपण प्रामाणिकपणे अभ्यास करत राहायचा आणि ग्राउंड करत राहायचं। थोडे दिवस आहेत तेवढे दिवस आपण अभ्यास केला, ग्राउंड केलं तर भरती होऊन जाते। असलं काय वेगळं करावं नाही लागत की वेगळं असे कुठले पुस्तक आहेत किंवा ते शूज आहेत ते घातल्यानंतर रनिंग होती। मी अनवाणी पायाने पळालेलो आहे टायमिंग काढायला, जेव्हा भरतीचं ग्राउंड झालं त्या ग्राउंडवरती पण बिना बुटाचं पळालेलो आहे आणि गावाकडे पण जेव्हा टायमिंग काढायचो मी, प्रॅक्टिसला शूज असायचे पायात, तेव्हा बिना बुटाचं पाहिजे। माझ्याकडे अगोदर गोल्ड स्टारचा बूट होता, त्यानंतरून त्याने थोडंफार आदळतं, त्याला सोलच नाही खाली, तर मग त्यापेक्षा सेगाचा शूज होता, त्यापेक्षा वेगळा कुठला एकच शूज घेतला होता आणि त्यावरच भरती झालो। मित्रांनो, आपण काय लई म्हणजे मोठ्या घरचे पोरं नसतो, त्यामुळे ज्याची त्याच्या परीने एखाद्याने जर 4000चा शूज घेतलाय मग आपल्याकडे नाही तर आपण भरती होणार नाही असं काही नाही, किंवा त्यांनी एखादा डाएट घेतलाय, त्यांनी एखादा डबा घेतलाय तो खायचा आणि जर तो नाही घेतला तर आपल्याला मार्कच येणार नाहीत ग्राउंडला आणि आपला स्टॅमिनाच राहणार नाही, असं काही नाही। तुमच्या समोर उदाहरण आहे, चटणी भाकर खाऊन ठीक आहे, बाकी असला डाएट फेट काही केला नव्हता तरी पण 50 पैकी 47 मार्क ग्राउंडला घेतले होते, 1600 मीटर आउट ऑफ होतं माझं। तर मित्रांनो, ते मी माझे कौतुक नाही सांगते, प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याच्यातून काहीतरी मोटिवेशन भेटावं या उद्देशानेच मी सांगत असतो। तर मित्रांनो, आपण त्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे आणि राहिलेले थोडे दिवस आहेत आपल्याकडे, बॉटम वॉज एवढे। कोण म्हणतं पावसाळा आहे मग ग्राउंड होणारच नाहीत, अरे भरती होईल नाही होईल। जर तुम्ही एखाद्या कोर्स साईटला गेला असतात तर तुम्हाला तो सातत्याने अभ्यास करावा लागतो, त्या कॉलेजला जावं लागतं, तिथं पेपर द्यावं लागतात, ते ठरलेलं आहे शेड्यूल। मग तिकडं जे मित्र गेले तुमचे, तुम्ही जर तिकडे गेले नाही तर तुम्हाला इकडं आता जर तयारी करताय तुम्ही, तर तुम्ही पण असं समजायचं आपण कुठला तरी कोर्सच करतोय, म्हणजे पोलीस भरती एक आपला कोर्स आहे आणि ते असो म्हणजे भरती कधी लेट येईल कधी ग्राउंड होईल यापेक्षा आपलं सातत्याने चालू ठेवायचं। मी तर त्याच दृष्टिकोनातून बघितलं होतं, म्हणून मित्रांनो पहिल्याच भरती झालो। 19ला फॉर्म भरले होते, भरती सप्टेंबर 2021ला अपडेट केले फॉर्म आणि डिसेंबरमध्ये ग्राउंड ते झालं। त्यामुळं खचून जाऊ नका आणि अभ्यास करत राहा आणि जास्त मोबाईलवरती पण राहू नका, ठीक आहे। बाकी अभ्यास चांगला करा, काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडला असेल तर आणखीन 4 गरजू मित्रापर्यंत चला तर थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।